अंकेक्षण करत असताना अंकेक्षकाकडून काही चुका घडतात. त्या चुका कोणकोणत्या आहे आणि त्या चुकाचे प्रकार कोणकोणते आहे ते आपण बघणार आहोत. अंकेक्षण कार्य हे अतिशय काळजीपूर्वक कार्य आहे आणि अंकेक्षण करत असताना अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे काय, तर जे आपण अंकेक्षण करणार आहोत त्या अंकेक्षणाची जी नोंद आहे ती अतिशय व्यवस्थितपणे आणि काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. अंकेक्षण कार्य करत असताना अंकेक्षकाला ते कार्य काळजीपूर्वक होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यालाच आपण अंकेक्षण कार्यक्रम असं म्हटलं. आणि अंकेक्षण कार्यक्रम करताना त्याला काही योग्य प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो, जेणेकरून अंकेक्षणामध्ये मोठ्या प्रकारच्या ज्या चुका आहेत त्या टाळता येईल आणि त्यातून कंपनीचं योग्य अंकेक्षण करता येईल. अंकेक्षण कार्य करताना अंकेक्षकाला काही चुकांचा किंवा व्यवसायामध्ये जे नोंद झालेले आहे त्या चुकांचा शोध घ्यायचा असतो. म्हणून अंकेक्षण म्हणजे काय, तर झालेले जे व्यवहार आहे त्यातल्या चुका शोधणे, झालेल्या व्यवहारामधील अफरातफर शोधणे किंवा झालेल्या व्यवहारामध्ये जर लबाडी असेल तर ती लबाडी शोधणे म्हणजे अंकेक्षण आहे. म्हणून अंकेक्षकाला हे शोधण्यासाठी काही चुका शोधाव्या लागतात. मग अंकेक्षण कार्यामध्ये चुका म्हणजे काय आणि त्या चुकांचे कोणकोणते प्रकार आहेत ते आज आपण बघणार आहोत. अंकेक्षण कार्य करताना काळजीपूर्वक लेखापाल प्रत्येक व्यवहाराची नोंद आपल्या लेखापुस्तकामध्ये करत असतो, परंतु अनावधानाने बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडून राहून जातात किंवा जाणून बुजून सुद्धा बऱ्याचशा गोष्टीची नोंद तो अवैध किंवा गैरकानूनी पद्धतीने त्याच्यामध्ये करतो आणि त्यामुळे काय होतं, लवड किंवा अफरातफर किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीला नुकसान होतं आणि ही सर्वस्वी जबाबदारी त्या लेखापालाची असते. म्हणून अशा लेखापालाकडून व्यवहारामध्ये नोंद होताना काही जर चुका झालेल्या असेल तर त्या चुका शोधण्याचं कार्य हे कुणाचं आहे, तर त्या कंपनीनं नियुक्त केलेल्या अंकेक्षकाचं आहे. म्हणून अंकेक्षकाने त्या चुका टाळाव्या. अंकेक्षकाने त्या चुका टाळण्यासाठी ते आपण चुका बघू कोणकोणत्या असतात. तर चुकांचे 2 प्रकार दिलेले आहे. एक, लेखापालाच्या चुका. जो व्यक्ती व्यवसायामध्ये लेख्याची नोंद करते त्या व्यक्तीला लेखापाल किंवा अकाउंटंट म्हणतात. त्याच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चुका होतात. त्याच्याकडून कोणत्या 2 प्रकारच्या चुका होतात, तर पहिला प्रकार आपण बघू लेखापालाकडून होणाऱ्या चुका. त्यामध्ये गळतीच्या चुका त्यामध्ये नंबर 1 अंशतः गळतीच्या चुका किंवा पूर्णतः गळतीच्या चुका हा एक त्यामधला प्रकार आहे, ज्या प्रकारे त्याच्याकडून चुका होऊ शकतात. त्यानंतर तात्विक चुका, काही इतर मार्गाने सुद्धा त्याच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामध्ये कोणकोणत्या चुका आहेत तर बघा, भरपाईच्या चुका, दोनदा होणाऱ्या चुका आणि सारख्या नावामुळे होणाऱ्या चुका. या सर्व चुकांचे विश्लेषण जर केले तर अंकेक्षण कार्यामध्ये ह्या चुका टाळणे सगळ्यात गरजेचं असतं. जर लेखापालाकडून अशा प्रकारच्या चुका झाल्या तर ते शोधण्याचं काम त्या कंपनीने नियुक्त केलेल्या अंकेक्षकाचं असतं. आता त्यातला आपण पहिला प्रकार बघू, लेखापालाच्या चुका म्हणजे अकाउंटंटकडून होणाऱ्या चुका किंवा त्याला इंग्लिशमध्ये क्लेरिकल एरर असं म्हणतात, किंवा लेखनिकामध्ये किंवा नोंद करताना ज्या चुका होतात त्याला लेखापालाच्या चुका असं म्हणतात. व्यवसायाचा व्याप हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे लेखापाल कितीही दक्ष असला तरी त्याच्याकडून कुठे ना कुठे चुका होण्याची शक्यता आहेच. जाणून बुजून कुठलाही व्यक्ती चुका करत नसतो, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण त्या चुका टाळणं ही त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. म्हणून वारंवार जर चुका होत असेल तर तो ते काम करण्याच्या योग्यतेचा नाही आणि जाणून बुजून जर चुका करत असेल तर तो जाणून बुजून ते काम लबड किंवा अफरातफर करण्यासाठी करत आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कितीही मोठा व्यवसाय असल्यामुळं त्यामध्ये लेखापालाला त्या व्यवसायामध्ये कुठं ना कुठं त्याच्याकडून चूक होतच असते आणि ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चुका होणे ही मानवी प्रवृत्ती असल्यामुळे लेखापालही त्याला अपवाद असू शकत नाही, कारण प्रत्येकाकडून चुका होणं हे स्वाभाविक आहे, पण ते टाळणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. लेखापालाकडून ज्या चुका होण्याची शक्यता असते त्याला बघा, ज्या लेखापालाकडून ज्या चुका होतात त्याला एक तर पंजीयन म्हणजे नोंद करताना होणाऱ्या चुका किंवा पंजीयन करताना होणाऱ्या चुका, नोंदी करताना होणाऱ्या चुका, खात्याचे संतुलन म्हणजे ज्यावेळेस खातं बॅलन्स केलं जातं त्या बॅलन्स करताना ज्या चुका होतात त्याला खात्याचं संतुलन करताना होणाऱ्या चुका अशा म्हणता येतात. आणि अशा चुका शोधून काढणे हे अंकेक्षकाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं किंवा अंकेक्षण कार्याचा हा सर्वात महत्त्वाचा हेतू असतो. म्हणून कुठलंही कार्य करताना अंकेक्षकाला त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या चुका होऊ शकतात हे पाहणं सगळ्यात गरजेचं आहे. म्हणून अंकेक्षक अशा ठिकाणी त्या चुका शोधण्यासाठी त्या चुकाची मग लेखापालाच्या हातातून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या 2 प्रकारच्या असतात. त्यातली पहिली चूक आहे लोपामुळे होणाऱ्या चुका किंवा लोप विभ्रम. मग लोप म्हणजे काय, लोपामुळे कोणकोणत्या चुका होतात तर त्यातला पहिला प्रकार आहे लोपामुळे होणाऱ्या चुका. व अशा प्रकारच्या चुका
कळत न कळत घडत असतात. म्हणजे जाणून बुजून हे चुका घडल्या जात नाही. जेव्हा एखाद्या व्यवहाराची मूळ नोंद पूर्णपणे होत नाही किंवा एखादा व्यवहार आहे त्याची डेबिट साईडला क्रेडिट साईडला दोन्हीकडे नोंद व्हायला पाहिजे, पण त्याची पूर्णतः नोंद होत नाही, अंशतः होते, तेव्हा होणाऱ्या चुकांना लोप, विभ्रम किंवा लोपामुळे होणाऱ्या चुका असे म्हणतात. लोपामुळे ज्या चुका होतात त्या चुका दोन भागामध्ये त्याची विभागणी केली जाते. एक म्हणजे अंशतः लोपामुळे होणाऱ्या चुका आणि दुसरा प्रकार आहे पूर्णतः लोपामुळे होणाऱ्या चुका. म्हणजेच काय तर व्यवहाराचा लेखापुस्तकामध्ये पूर्णपणे नोंद करताना किंवा नोंदवलेला व्यवहार बरोबर पुस्तकामध्ये पूर्णपणे आहे का नाही किंवा पूर्णतः केलेला जो व्यवहार आहे तो 23 पत्रकात त्याचा कोणता परिणाम होतो आणि त्याचा शोध घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे असते. अंकेक्षकाच्या दृष्टीने ज्या सगळ्यात महत्त्वाच्या नोंदी असतात त्या नोंदीची खात्यात त्याची नोंद झाली का आहे, झाली असेल तर पूर्णतः झाली आहे किंवा अंशतः झाली आहे असे त्याला शोधावं लागतं. आणि अंशतः आणि पूर्णतः ज्या नोंदी होत असतात त्यामध्ये जर काही मोठ्या प्रमाणाच्या जर चुका झाला तर त्याला त्या चुकाला लोपामुळे होणाऱ्या चुका असे म्हणतात. अशा चुका 23 पत्रकामध्ये घडतील किंवा इतर काही पुस्तकामध्ये घडू शकतात. म्हणून दोन्ही बाजूमध्ये जो फरक येत असतो त्या फरकावरून या लोपामुळे होणाऱ्या चुका आपल्या लक्षात येतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मुद्दाम चुका. मुद्दाम चुका, एरर ऑफ कमिशन, जाणून बुजून किंवा मुद्दाम केलेल्या चुका. ज्या चुका कळत होत नाही, नकळत होत नाही, कळत होतात त्या चुकांना मुद्दाम केलेल्या चुका असे म्हणतात. जाणून बुजून किंवा विशिष्ट उद्देश लक्षात घेऊन अशा चुका केल्या जातात आणि अशा चुका घडून आणण्यामध्ये मालकाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये हात असण्याची शक्यता आहे. फक्त लेखापालच याला जबाबदार नाही तर त्या संबंधित कंपनीचा मालकही याला जबाबदार असू शकतो. जेव्हा व्यवसायाकडून आपला नफा अथवा तोट्याचे वास्तव रूप जनतेसमोर दाखवायचे नसेल किंवा कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला दाखवायचे नसेल तर अशा वेळेस अशा चुका केल्या जातात ज्याला नकळत न होता कळत चुका असे म्हणतात किंवा मुद्दाम केलेल्या चुका असं म्हणतात. म्हणून अशा चुका लेखापालाकडून मुद्दाम करून सुद्धा घेतल्या जाऊ शकतात. या चुका मुद्दाम चूक कळतंय माहीत आहे पण जाणून बुजून त्याला चूक करायला लावणं असं सुद्धा मालक बऱ्याचशा वेळेस लेखापालाला करतात आणि मग अशा चुकाला मुद्दाम केलेल्या चुका असे म्हणतात. आणि ह्या चुका उघड करणे हे अंकेक्षकाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं. म्हणून आर्थिक व्यवहाराची काळजीपूर्वक तपासणी करून अंकेक्षक अशा चुका काय करतो, उघड करू शकतो. ज्या चुका आपण बघितल्या, ज्या नकळत येणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुकातलाच बघा हा एक प्रकार आहे. पुढच्या आहे चुका ज्या शोधून दुरुस्त करून अंकेक्षकाला महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरता येतो. म्हणून अशा ज्या चुका आहे ह्या चुका अंकेक्षकाला शोधाव्या लागतात. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे तात्विक अथवा सैद्धांतिक चुका. तात्विक म्हणजे काय, ज्या होतात आणि सैद्धांतिक ठीक आहे. व्यवसायातील कोणत्याही व्यवहाराची नोंद द्विनोंदी पुस्तक पालनामध्ये किंवा त्या नियमाने केले जाते ज्याला आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणतो. परंतु असे न होता एखाद्या वेळेस काय केलं जातं, एका खात्यामध्ये नोंद केली जाते आणि दुसऱ्या खात्यामध्ये नोंद करायचे राहून जातं. अशा वेळेस जी चूक होते त्याला तात्विक चूक असे म्हणतात. म्हणजेच जर भांडवल खर्च आगम खर्चात टाकला जातो किंवा आगम खर्च भांडवलामध्ये टाकला जातो आणि अशामुळे काय होतं, नावेची बाजू जम्या बाजूवर, जमेची बाजू नव्या बाजूवर झाली तर लेखापुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसून येतो आणि अशा ज्या चुका असतात त्याला तात्विक चुका असं म्हणतात. उदाहरणार्थ अप्राप्त उत्पन्न आणि आदत्त खर्च हिशोबात न घेणे, संपत्तीचं मूल्य काढताना सैद्धांतिक तात्विक किंवा तात्विक चूक होणे, उत्पन्न आणि खर्चाची व्यक्तिगत खात्यामध्ये नोंद होत असेल तर ती लक्षात न घेणे, अंतिम लेखे तयार करीत असताना देखील तात्विक चुका शोधून त्या चुकांची वारंवार न जाणताही त्याची नोंद होणे किंवा इतर अनेक मार्गाने होणाऱ्या चुका या तात्विक चुकामध्ये येतात. म्हणून अंकेक्षकाने अशा चुकाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि अशा जर चुका त्याच्या नजरेत आल्या तर जमा खर्चाची पुस्तके, व्यवसायाचे स्वरूप हे सर्व विचारात घेऊन अशा चुकांची एक सूची तयार करून त्यावर मार्ग काढणे सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणून चुका शोधताना ह्या चुका सगळ्यात महत्त्वाच्या आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे भरपाईच्या अथवा समकारी चुका. कंप्रेसिटिंग एरर, जेव्हा जमा खर्चाचा व्यवहार नोंदीतली नोंद जमा खर्चावर होणाऱ्या परस्परावर प्रभाव नसतो अशा वेळेस भरपाईच्या किंवा समकारी चुका घडून येतात. उदाहरणार्थ अक्षयकडून 650 रुपये मिळाले असता त्याच्या खात्यामध्ये 50 रुपये जमा केले आणि गोपाळकडून 50 रुपये मिळाले असता त्याच्या खात्यामध्ये 650 रुपये जमा केले तर अशा वेळेस ज्या चुका होतात त्या चुकांना भरपाईच्या किंवा समकारी चुका असतात असे म्हणतात.
समकारी चुका म्हणजे काय? ज्या चुका ठीक आहे समकारी चुका म्हणजेच काय? ज्या परस्परांच्या चुकाचा एकमेकावर फारसा प्रभाव नसतो अशा चुकांना तिरीच पत्रकावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका ह्या ज्या समकारी चुका असतात त्या अत्यंत धोकादायक असतात. कारण त्याची एकीकडे नोंद झाली असते आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच्या नावावर चुकीने नोंद झाली असेल. जर अशी चुकीची नोंद झाली असेल तर त्या चुका या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाला धोकादायक असतात आणि अशा चुकामुळे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणे फसगत होण्याची शक्यता असते. कारण अशा चुका तेरीच पत्रकामध्ये कोणतेही परिवर्तन संभवत नाही. मात्र पण मूळ चुका आणि समकारी चुका नफा तोटा खात्यामध्ये असतील तर नफा तोटा खात्यावर देखील त्याचा मोठा परिणाम होतो. म्हणून एखाद्या व्यवसायामध्ये किंवा ताळेबंदामध्ये अशी समकारी जर चूक असेल तर त्या चुकाचा त्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो? परिणाम होतो. त्यानंतर पुढचा चुकांचा प्रकार आहे दोनदा होणाऱ्या चुका. अशा प्रकारच्या चुका मूळ पुस्तकामध्ये नोंद करत असताना होत असतात. जेव्हा एखादा व्यवहार मूळ लेखापुस्तकामध्ये दोनदा लिहिला जातो आणि खतावणी करताना सुद्धा त्याची नोंद दोनदा केली जाते तेव्हा होणाऱ्या चुकांना दोनदा होणाऱ्या चुका असे म्हणतात. एकाच व्यवहाराची नोंद दोन ठिकाणी जर होत असेल तर त्यामुळे त्या अंतिम लेखे तयार करत असताना लक्षात येत नाही आणि दोन दोन ठिकाणी त्या व्यवहाराची नोंद होत्या आणि त्यामुळे त्या व्यवसायाचं जे परीक्षण आहे ते योग्य प्रकारे होत नाही आणि म्हणून त्या चुकाला दोनदा घडणाऱ्या चुका असं म्हणतात. त्यानंतर पुढचा चुकाचा प्रकार आहे सारख्या नावामुळे होणाऱ्या चुका. पुढचा चुकाचा प्रकार आहे सारख्या नावामुळे. पुढचा चुकाचा प्रकार आहे सारख्या नावामुळे होणाऱ्या चुका. एखाद्या लेखापुस्तकामध्ये काय होतं की दोन व्यक्तीचे नाव हे सारख्याच प्रकारचे असतात. एकाकडे अमोल वाघ असतो, दुसऱ्याकडे अमोल पाटील असतं आणि होतं काय? सारख्या नावामुळे काय होतं? दोघांच्या व्यवहारामध्ये तेच नोंदी असल्यामुळं चुकून याच्या नावावरली रक्कम इकडे जाते, त्याच्या नावावरली रक्कम दुसऱ्या बाजूला जाते. डेबिटचं क्रेडिट, क्रेडिटचं डेबिट होतं आणि त्यामुळे काय होतं? चुकीच्या वेळेत नोंद होते आणि अशा वेळेस काय होतं तर लेखापुस्तकामध्ये ती चुकीची नोंद झाली तर शेवटी ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळेस दोन्हीकडे व्यवहारामध्ये बराचसा फरक दिसून येतो. अशी जी चूक आहे ती सारख्या नावामुळे होते. ही नकळत होणारी चूक आहे, जाणून बुजून कोणी करत नाही पण नावं सारखे आल्यामुळं ही चूक होते. त्यानंतर पुढचा एक चुकीचा प्रकार आहे लबाडी, कपट आणि अफरातफर. बऱ्याचशा वेळेस काय होतं? लबाडी करण्यासाठी किंवा अफरातफर करण्यासाठी जाणून बुजून मुद्दाम एखाद्याचा व्यवहार दुसऱ्याच्या नावावर किंवा दुसऱ्याचा व्यवहार तिसऱ्याच्या नावावर लिहून मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीमधून पैसा हडप करण्याचा किंवा पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशी जी प्रकारची चूक आहे तिला लबाडी किंवा अफरातफरीची चूक असे म्हणतात. म्हणून अंकेक्षणाला किंवा अंकेक्षकाला ह्या सगळ्या चुका शोधून काढून व्यवस्थित ते अंकेक्षण करावे लागतात. जर त्याने ह्या चुका शोधल्या आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या लक्षात आणून दिल्या की तुमच्याकडून ह्या चुका झाल्या आहे तर दुसऱ्या वेळेस तो जो व्यक्ती आहे तो ह्या चुका होणार नाही याकडे तो कर्मचारी काळजीपूर्वक लक्ष देईल आणि अंकेक्षण कार्य परिपूर्ण होईल आणि संबंधित मालकाला सुद्धा ते कार्य समाधानकारक झालं असं त्याच्या लक्षात येईल. म्हणून अंकेक्षकामध्ये जेवढं हिशोब तपासणी करणं, त्या हिशोबाच्या सत्यता तपासणं, त्याचं प्रमाणन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अंकेक्षकाला झालेल्या व्यवहारामधल्या चुका शोधणे आणि ते मालकाला सांगणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे.